सरपंच संतोष देशमुखांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याने त्यांची हत्या, खासदार संजय राऊतांचा आरोप. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ही घोषणा विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यातून आम्ही कसे तारक आहोत अशी दवंडी दिली गेली. पण महाराष्ट्राचं सरकार हे आता फार वेगानं काम करत आहे असं दिसत नाही. ज्यांनी ही घोषणा दिल्लीतून केली, इथे पेढे वाटले गेले, पण अद्याप GR काही निघाला नाही. मग हा राजकीय जुमला होता का असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काही भाषांचा GR निघालाय, पण मराठी भाषेला देण्यात येणाऱ्या अभिजात भाषेचा GR अद्याप निघाला नाही. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये शुक्रवारी 3 जानेवारी सेप्टिक टँकमध्ये तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याबरोबरच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत जमीनदोस्त केली आहे. दरम्यान याच प्रकरणावर भाष्य करत संजय राऊत यांनी टीका केली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने केली. निवडणुकीच्या आधी विधानसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत, संरक्षक आहोत, प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटली मतांसाठी मराठी माणसाच्या. पण प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही, निघू शकला नाही. आणि महाराष्ट्रात सरकार आहे, ते सरकार सुद्धा आता त्या बाबतीमध्ये फार वेगाने हालचाली करते असं दिसत नाही. काही मराठी भाषिक, काही संस्था त्या संदर्भात पाठपुरावा करतायत. पण ज्यांनी ही घोषणा केली दिल्लीतून, ट्विटरवर जाहीर केलं प्रधानमंत्र्यांनी, मग इथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्री यांनी पेढे वाटले, पण प्रत्यक्षात अजून त्या प्रकारचा आदेश निघाला नाही. म्हणजे हा राजकीय जुमला होता का? हा राजकीय जुमला होता का? मराठी भाषेबरोबर अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता. त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात GR निघालाय. मग पाली असेल किंवा अन्य भाषा काही होत्या, त्यांचा GR निघाल्याची माझी माहिती आहे, त्यांनी पाहावं. पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजात भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य. त्या संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये. माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. DYSP असतील, केज परळीचे पोलीस प्रमुख असतील, संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं, त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे. मी सुद्धा ते फोटो पाहिले. SIT मध्ये जो एक अधिकारी आहे तो मुख्य आरोपीच्या गळ्यात गळा घालून गुलालांना माखलेला आहे, एकत्र अशा मिठ्या मारतायत, एकत्र आहेत. हे निष्पक्षपातीपणे तपास करणं हे अवघड आहे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे बीड परळीसह आजूबाजूला जिथे जिथे तपास सुरू आहे तिथल्या संपूर्ण पोलिसांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा पोलीस स्थानकांचं सरळ तिथून त्यांना उचलायला पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी न्यायला पाहिजे आणि तोपर्यंत तिकडे नवीन अधिकारी आणले पाहिजे. बीडला एक पोलीस प्रमुख नवीन आणलेले आहेत, कोणीतरी नवीन म्हणून, त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. पण खाली सगळी जी उतरंड आहे ती सगळी ह्या लोकांनीच नेमलेली आहे. यांचेच कार्यकर्ते आहेत खाकी वर्दीमध्ये, ते काय तपास करणार? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.